बी शांत दम धर बाई. काय नाही हो, दुखतच असते. थांब. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज काय विषय झाला तुम्हाला सांगतो. काढा लागलो चंद्रा. रोहिणी म्हणत होती खूप पोट दुखायलं. ते मागून येते आई आणि रोहिणी आणि भाऊ आणि वहिनी येणार आहे. हे बघा, रोहिणी नाही आलेली आहे. काही गडबडीत आलो आम्ही. काच उघडं ठेवणार बाळा. उलटी सारखं होते. काय दुखायला का रोहिणी? पाठ कंबर. बघू आता डॉक्टर काय म्हणतात काय नाही. चला असं आता लगेच ऍडमिट करून टाक. आहे तो दरवाजा लाव. इकडला काढून लाव. गडबडीत होतच आहे. उघडून लाव ना. उघडत हा, द्वारानं उघड. एवढ्या गडबडीत आलो मित्रांनो मी खरंच. आणि हे टाइम कसा असतो तुम्हाला पण माहिती. लागला. आणि माझ्यासोबत कोणीच नाही आहे. मी एकटाच चाललेलो आहे आणि भाऊन ते पुढे गेलेले. म्हणलं दीक्षा करूच तर आपली गाडी आहे स्वतःची. डॉक्टरला फोन लावला होता का काय? हो, केलं का तिने ते आपण घेऊन या म्हणे का? हा. हो बाबा, आता चांगलंच होईल जे काय व्हायचं ते. हे की नाही? हे बघा कस काय अचानक दुखा लागलाय. खाल्ले होते घरी थोडे. पोहे खाल्ली. आणि पाऊस बी काय सुधर द्या नाही काय. हो. हा, तूच सांग मला. त्या गडबडीत मित्रांनो काही समजत नाही. मी तर काय सांगतो तुम्हाला, पाणी पण प्याल नाही. म्हटलं चला आता पहिले हिला घेऊन जाऊ. हे टाइमला काहीच सुचत नाही भैया. मी कपडे लत्ते बी आणले. काही एखादी बॅग गिग नाही आणली का? ते आणा ना आता कोमल मागून, नाही तर मग मी हिच्या माईला सांग. तुझ्या आईला फोन लावला? हो, येते म्हणे दवाखान्यात. तिला काही खायला दिलं का नाही मग? पोहे खाल्ले ना. आणि ते कान टोपी ती घेतलं का? हा, मनीष त्याला फोन लाव. लावते ना. एसी लावतो मी, त्रास होईल. दमणीत जाऊ देतो आहे. हळूहळू चलते भैया. झटका बिटका बस. मागच्या टायमासारखंच झालं का काय? हो, डॉक्टर म्हणे 15 दिवसांनी. आज 12 दिवस झाले. 3 दिवस बाकी. हो का? उभी कर ना थोडी गाडी. गर्दी आहे ना. आता हे माणसं आता तर यायला लागले बाबा. ते रोहिणीपेक्षा मला सांभाळणं पडतं तुम्हाला आई. नाही रे बाबा, असं काय करू नको. कारण की कसं माहिती काय, धीर धरणं महत्वाचं आहे भैया. म्हटलं तुमच्यासोबत एखादा व्हिडिओ काढून पोस्ट करावं. कारण की कसं आहे, आता काल पण व्हिडिओ आला नाही. कालपासून तिला हे प्रॉब्लेम व्हायला. आणि दुसरी गोष्ट, गोळ्या चालू आहे तरी पण तिचं दुखायला लागलं. आई हे टाका आल्यावर येतच का प्रॉब्लेम आहे? नाही भाई, आपल्याला माहितच नाही रे भैया. आपल्याला 4 झाली पण माझ्या पुरीला 4 झाली पण टाक्याचं आम्हाला कामच पडलं. ही पहिलीच वेळ आहे टाक्याची. काय करतो तुमच्या दोघीला सोडतो. भाऊ येते सगळे तिथं. हा, आणि पैसे काढून आणतो ATM मध्ये. हा, ऑनलाईन घेते ना. हाय माझं पैसे रामा. हा, 7-8 हजार आणले ना. आणले का? तू ताईला फोन लावून बोलून घे. जाऊ तिथं गोळा करून टाका तू सगळ्याला. घरात बी पैसे दादा सांग. एसी चालू असल्यावर बी मला घाम यायला. पटकन गडबडीमध्ये निघलो. आणि तिट्या कुठे? टिटेल घरी सोडलं. ती हिला पाहू का त्याला? तिला पाहू रे बाळा. तेवढा आहे. वा बाबा, आता जाऊ. चहाचं दिलेलं कोमलला मी पेले नाही, तशीच निघली भाऊ. आता चांगलं व्हा. जाऊ दे, नॉर्मल डिलिव्हरी व्हा आपली. बस हीच आहे आपली अपेक्षा, बाकी काही नाही. आणि मी बाहेरून गाडी काऊन गेलो की आतमध्ये खूप गर्दी आहे.
त्या दिवशी पण तसंच झालं, जेवायला बसलो आणि हे असं झालं. फोन आला. आणि आता पण नाश्ता करायला बसलो की चला म्हणलं, गडबडीत आलो फटकन. तिथं डॉक्टरला सांगून दे यायलो म्हणून आई परत एक फोन लाव सांगितलं मी. आणि कधी या मला जायचं होतं सुरतला. आणि कशासाठी? मी फिरायसाठी नाही चाललो मित्रांनो, मला प्रमोशन आलतं, पण आता नाही जाऊ शकत. काय आता नको जाऊ गया, माणूस पाहिजे घरी. मी एकटी काय करू? मला एक तर फोन बी लावता येत नाही. झोपली पाय बरं, ती आवाज देऊन पाय तिला. रोहिणी बरोबर वाटते बाळा. आला आता दवाखाना जवळ आला. 10 मिनिटं लागन, 10 मिनिटं दाब. उठून बसते थोडं. बरं वाटते. पाऊस बी चालू झाला आहे. गोळ्या गिळ्या घेतल्या का सगळ्या? फाईल घेतली? फाईल आणली ना, कारण फाईल लागते बरं. फाईल शिवाय दवाखान्यात घेतच नाही दवाखान्यात. हे काय फाईल आणली? तुझ्या आईला फोन लावला तू रोहिणी, तू नको जाऊ. लावला मी, घरूनच लावला. हे बघा मित्रांनो, अशा काळामध्ये का भाऊ असतो. माझा भाऊ तिथं आधीच जाऊन बसला, म्हणजे फोन लावला आणि लगेच ती तिथं जाऊन बसला. आणि ते लगेच ते डॉक्टरला सांगितलं असं फक्त आमची जायची देरी आहे. चाललो आता दम्मानं. खूप जण वाट बघत होते व्हिडिओची की रामदादा काय झालं. त्यामुळे आपला व्हिडिओ आलेला नाही. आणि आपली गाडी काय इतकी स्पीडनं नाही नेलो, मी दमन नेलो. म्हणलं झचका गिचका बसला. बरोबर चालवत नाही. हा हो, आता काय होतं नॉर्मल व्हाय. नॉर्मलच आहे भैया ती. नॉर्मलच आहे. तिची आई तर म्हणा लागली होती मला टाका द्यायल्यावर नॉर्मल होत नाही. आणि तुम्ही असं कसं हे ते. नाही ना, तिची आई काय म्हणते, आपलं डॉक्टरला विचारलं मी टाका द्यायच्या आधी. मी म्हणलं काही प्रॉब्लेम येणार नाही ना. नाही म्हणे, टाका दिल्यावर नॉर्मलच होते म्हणे. पहिल्यांदा आजचा दिवस बघ ना किती मस्त आहे. श्रावण सोमवार आजपासूनच लागला. बरं वाटायला का नाही? तू झोप ग. तू बरं वाटायला झोप कस तरी होईन तुला परत. मळमळ व्हायली का चुकडू का? नाही मग ते हवा लागन ना, नको राहू दे. आणि तिच्या कानाला कोण काय बांधलं नाही तो? हे वळणी टाकली होती ना, हे काय गरमी व्हायली ना तिला. चला आता मी नेतो. काय म्हणते डॉक्टर? काय नाही, हे माणूस अशी माणसं खूप भेटते बाबा. तुझ्या मोठ्या घरी फोन लावून सांगून दे. डबल म्हणून ते सांगितलं नाही. सांगते आपल्या सुखरूप दवाखान्यात चला, आपले काम होऊ द्या. मग मी सगळे थोडी शांत दम धर बाई. काय नाही हो, दुखतच असते. थांब मग थोडं थांब. आता आलात दवाखान्यात गेल्यावर सगळं ओके होते. टेन्शन घेऊ नको. शेवटी डॉक्टर असते, त्यांच्या हिशोबात चाललो ना आपण. काही नसतं संयम ठेव, काही नसतं. त्यांच्याकडे सगळं इलाज आहे. झोपून घे तू रोहिणी. झोप रोहिणी. तुला त्रास होत असेल तर झोपून घे तू. काहीच होत नाही. ते डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर देवबाप्पाच असते. गोळी गिळी देईन तुला, बाटली बिटली लावी, शांत करून ते. चिंता करू नको. चिंतानं माणूस काय घाबरून जातो. देवबाप्पाचं नाव घे. असे काही पण व्हिडिओ पाहते ती असे भेव वाटणारे. काही होत नाही, सुखरूप होती तू. मागच्या टायमाला जशी झाली तशीच होती. जास्त काही ताण घेऊ नको. एकदम नॉर्मल राह. तू जेवली का नाही मग आई? कशाचा तरी स्वयंपाकच राहिला. कशाचं जेवण खाऊन अशा टाइमला भूक तरी लागते का? तेच म्हणाला. पाणी तर जात नाही. चहा तर अर्धा कप तसंच ठेवला. घाबरू नको. काही नाही होत. ट्रॅफिक पण आधी काय करणार? पुण्यापेक्षा कमीचे ट्रॉफिक. पुण्याला किती ट्रॉफिक आहे भाऊ. आला आता दवाखाना आला. पाय बरं, भाऊची गाडी आणून तुली तर बरं झालं का नाही? हो. कधी काही काम पडतं त्यामुळं म्हणलं मी ही गाडी महिनाभर झाली इथंच आहे. मी आधीच सही करून तुली रोहिणीची. म्हणलं एका दिवस जर काही भेटलं नाही टायमावर तर पटकन गाडीमध्ये टाकून लगेच नेता येतं. झालंच ते. जे सोचलं तेच झालं. जाऊ दे भाऊ, आता डॉक्टर काय म्हणते काय नाही.
सोडतो मी आता, दवाखाना जवळ आलेला आहे. त्या दिवशी बी इतकं भेलतो मित्रांनो, इतकं भेलतो. तू तिच्या आधी तू हातपाय गाळतो बाई, एवढं नाही घाबरलं पाहिजे. घाबर आहे हे अशी वेळ तुला माहित आहे ना. मागच्या टायमाला मी काय केलं, घाटीमध्ये नेलं ते काय म्हणले आपल्याला, काय म्हणले बाळाचे धोकेच नाहीये. ते घाटीवाले काय बी सांगतात, घाटीत नेऊ नाही चुकून बी. काय म्हणे बाळाचे धोक्यात नाही, तर तितकं घाबरलो होतो मी. तेव्हापासून माझ्या मनात ती भीतीच बसली. तू घाबरला होता, पण मी हिंमत दिली नाही. सबन मी धरलं, तिला बी धरलं, चटई बी थैली बी, चला म्हणलं दवाखान्यात दुसऱ्या. घाबरलं गेलं, माणसाने हिंमत धरली पाहिजे. बरं उतरा, आला दवाखाना आपला. थांबव ना गाडी. दोन आहे दमान्या, मी बी येऊ ना. हे बघा इकडे दवाखाना तुम्हाला दिसत असेल, व्यंकटेश हॉस्पिटल. इकडून उतर दमन, हळू उतर बाई. सगळं चांगलं व्हा, फक्त हीच आपली आशा आहे, बाकी काही. इधर पाणी पिऊन घे, आहे तिला थोडं पाणी बाधा इधर. ती डोक्यावर घे काहीतरी, डोक्यावर घे. चाललं ते थोडं पाणी पी. येते का तू? बस काय मग गाडीत. म्हणतो गाडीत बस, आम्ही आलो दवाखान्यात. बरं चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो हॉस्पिटल मध्ये गेल्यावर काय होतं काय नाही, आणि दाखवतो मी तुम्हाला. पाणी बी सहन नाही व्हायला का आता, पी तो एक गोट पी. जास्त वगैरे नको काढू बघ.